ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण दोन विषय बघणार आहोत. एक म्हणजे केलेल्या उपासनेचं फळ मिळण्यास 100% मिळण्यासाठी भजन नक्की कसं घडलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे देवाचं सतत स्मरण ठेवा असं संत आपल्याला सांगतात. तुम रहो किसी ठाम करो कोई साभी काम, परभजो आठोयाम आठोयाम राम राम राम. मग ते कायम 24 तास स्मरण ठेवा हे सांगण्यामागे काय उद्देश आहे, हे परमपूज्य आईंनी सांगितलेलं गुपित आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत बघण्याचा प्रयत्न करूया. संत आपल्याला सांगतात, ज्ञानेश्वर माऊली, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. हरीची करुणा येऊन म्हणजे हरीला करुणा येऊन आपण दुःखमुक्त कायमचं दुःखमुक्त होण्यासाठी म्हणून भजन कर, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत. परंतु हरीला करुणा येण्यासाठी कसं भजन घडलं पाहिजे हे परमपूज्यही आपल्याला सांगत आहेत. मग कसं भजन घडलं पाहिजे, तर आई म्हणतात एक मनाने भजन घडलं पाहिजे. जर भजनात मन नसेल आणि बाकी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, म्हणजे कोणत्या फेवरेबल, कोणत्या, की भजन म्हणणाऱ्याचा आवाज उत्तम असेल, गोड असेल, स्वरज्ञान असेल, पेटी, तबला, झान, समोर पुस्तक ठेवलेलं आहे, हे सगळं काही असेल, पण जर तिथे मन नसेल तर ते भजन सर्वोच्च दर्जाचं झालं असं म्हणता येणार नाही, असं परमपूज्यानी सांगितलं. ह्याचा अर्थ जे बेसुरे लोक आहेत त्यांनी असा काढू नका की कशाही टाळ बडवले आणि बेसूर म्हटलं तरी सुद्धा आईंना चालणारे, पण मन पाहिजे. अहो पण आपलं कोणाचंच मन नाहीये आणि म्हणून त्यांना हे सांगण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून काय होतं, एका राजाने एका पुराणिक बुवांना छान कीर्तन केलं म्हणून बोलावलं, आमंत्रण केलं जातं आणि तुम्हाला काय हवं ते मागा असं सांगितलं जातं राजाकडनं. आणि पुराणिक बुवांना काय मागावं ह्याचं ज्ञान नसल्यामुळे तपकीर ठेवायला डबी मागतात. पण राजा राजा 5 गावं देण्यासाठी समर्थ असताना आपण त्यांच्याकडे तपकीर ठेवायला डबी मागितल्यासारखं आपलं होतं, की आपण हे सगळं छान करतो, अगदी डेकोरेशन, सजावट, हार सगळं काही छान करतो, पण भजनात मन नसल्यामुळे आपल्याला तपकिरीला डबी दिल्यासारखं फळ मिळतं. त्याच्या जागी जर भजनात मन घातलं, म्हणजे मेन इन्ग्रेडियंट, रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट हा मन आहे, आणि ते मन घालून जर भजन केलं तर तो राजा म्हणजे तो भगवंत, तो मायबाप, तो परमेश्वर आपल्याला 5 गावं बहाल करणार आहे. पण मन हे काढून घेतल्यामुळे आपल्याला तपकीर ठेवायला डबी मिळाल्या इतकंच पुण्य आपल्या गाठी पडतं. म्हणून भजनात मन पाहिजे, हा महत्वाचा पॉइंट. आता भजन कसं घडलं पाहिजे, म्हणजे भजनाकडे पाहण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे, हे प्रवचनात परमपूज्याईंनी सांगितले. आई म्हणतात, आपल्या पुस्तकाच्या अभंगात 500 अभंगाच्या पुस्तकात 500 अभंग आहेत. सर्व संतांचे अभंग पद दोहरे हे आपण ऍड केलेले आहे. मग भजन करताना आपला अप्रोच, आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, तर समजा एकतत्व नाम दृढधरी मना हे भजन आहे, तर ज्ञानेश्वर ते भजन चालू झाल्यावर ज्ञानेश्वर माऊली समोर बसलेले आहेत, संत समोर बसलेले आहेत आणि ते आपल्याला उपदेश करत आहेत, आणि त्याप्रमाणे तो उपदेश आपण शिकून घेत आहोत, आचरणात आणत आहोत, असा अप्रोच आपला भजन करताना आवश्यक आहे. थोडक्यात संतांपुढे नम्र झालं पाहिजे, त्यांनी सांगितलेला बोध आचरणात आणला पाहिजे, असं परमपूज्याईंना म्हणायचंय. या उलट आई म्हणतायत की 30-30, 40-40 वर्ष भजन करणाऱ्यांना माझा आवाज किती छान आहे, माझं भजन असल्यावर उपस्थिती जास्त असते, माझ्यासारखं कोणी भजन करत नाही, हा अभिमान झाल्यामुळे त्या भजन करणार 12-12 वर्ष, 24-24 वर्ष जरी असं भजन अभिमानयुक्त भजन केलं तरी त्याचा फायदा होणार नाही. यासाठी परमपूज्याईंनी 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे भजन म्हणजे काय, ते कसं घडलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण होत आहे किंवा नाही, ह्याचं सतत इव्हॅल्युएशन, ह्याचं सतत आत्मचिंतन रोजच परमपूज्याईंनी आपल्याला करायला सांगितलंय. मग असं भजन आपलं घडलं आहे का? तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकल्यावर प्रामाणिकपणे परमपूज्य आईंच्या फोटो पुढे कबूल करून टाका, आणि त्यांना हवं तसं भजन मिळाल्यावर काय होणार आहे, 5 गावं आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे काय, की आपण कायमचं दुःखमुक्त होणार आहोत, अशी शाबासकी आपल्याला देवाकडनं मिळणार आहे.
आता त्याला करुणा येण्यासाठी कसा अप्रोच असला पाहिजे, तर संत आपल्याला पुढे बसून अहो आपण भजनात काय म्हणतो, "अरे आज ही सुरुवात करणारीचा आवाज एकदम बंडल आहे. तिचं इथे चुकलं, तिथे चुकलं. आज ही बाई आली नव्हती, ती बाई आली नव्हती" वगैरे असे सगळे लक्ष असतात. पण एखादा अभंग सुरू झाल्यावर तुकाराम महाराज आपल्याला हे सांगत आहेत. असा अप्रोच आपला कधी मला सुद्धा असं कळलेलं नव्हतं. आईंच्या प्रवचनातनंच कळलं आणि म्हणूनच मी ते तुमच्यापुढे मी कोणी ढुढाचार्य लागून गेले नाही. हा माझ्या व्हिडिओतला एक शब्द हा आईंनी सांगितलेला असतो. माझ्या पदरचं काही नाही, कारण ती माझी योग्यता नाही. मग करुणा येण्यासाठी कसा अप्रोच असला पाहिजे हे आपल्याला कळलं. आता करुणा येण्यासाठी म्हणून देवाचं नाव सतत कंठात धारण करा, असं आपल्याला संत उपदेश करत आहेत. मग ते नाम सोपे रे ये राम कृष्ण गोविंद वाचेसी सगद जग पागाधी. म्हणजे संत म्हणतात सर्व साधनांमध्ये भजन साधनेमध्ये पेक्षा सुद्धा नाम साधना ही अत्यंत सोपी आहे. त्याला कोणतंही बंधन नाही. भजन पाठ नसल्यामुळे भजनाला काय बंधन आहे? ज्यांची पाठ आहेत त्यांची आहेतच हां, त्यांना मानलं पाहिजे. पण इन जनरल आपली भजनं हे आठवलं तर पुढचं कळवं आठवत नाही. म्हणजे त्या साधनेला बंधन आलं म्हणजे पुस्तक पाहिजे, गळा पाहिजे, चाली माहिती पाहिजे. पण ओम नमः शिवाय म्हणायला, नाम घ्यायला कोणतंही बंधन नाही. ते कधीही, कुठेही, केव्हाही घेता येतं. आई म्हणतात, की ते थोडा वेळ जपलं आणि सोडून दिलं असं नाही. थोडे दिवस, थोडे महिने, थोडे वर्ष घेतलं आणि ते सोडून दिलं असं नाही. तर सतत, सतत ते नाम आपल्या कंठात धारण करायला पाहिजे. ह्याच्यावर एक सुंदर उदाहरण परमपूज्य सांगतात, की डॉक्टर सांगतात आपल्याला, डॉक्टरांना विचारलं, की "डॉक्टर साहेब, हे औषध कधीपर्यंत घ्यावं?" तर डॉक्टर साहेब सांगतात, की "ते औषध रोग समूळ बरा होईपर्यंत घ्यावं." तसं आपल्याला झालेला भवरोग म्हणजे आपलं दुःख कायमचं दूर होईपर्यंत आपल्याला हे नामरूपी औषध कंठामध्ये धारण करायचंय. काय सुंदर उदाहरणं परमपूज्याईंनी दिली आहेत नाही. आता हे नाम कंठात धारण करताना कोणत्या 2 गोष्टी फॉलो केल्या तर 5 गावं. 5 गावं म्हणजे ते उदाहरण आपण जे व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं. ती 5 गावं कधी मिळणार आहेत? एक म्हणजे ते नाम घेत असताना त्या नामात प्रेम आवश्यक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाम हे सतत 24 तास कंठात असणं आवश्यक आहे. आता नामात प्रेम असणं यासाठी एक उत्तम उदाहरण परत परमपूज्याई देतात. शेजारच्या बंड्याला हाक मारताना आपल्यामध्ये अतिशय रुक्षपणा असतो. आतमध्ये प्रेम नसतो, सूर वेगळा लागलेला असतो. पण तेच आपल्या बंड्याला हाक मारताना ती हाक मारताना आपल्या हृदयात आतड्यापर्यंत ते प्रेम गेलेलं असतं. सूर वेगळा लागतो, प्रेमाचा सूर लागतो. अगदी तसंच देवाचं नाव घेताना सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलाला हाक मारताना आतड्यापर्यंत जसं प्रेम जातं, तसं नाम घेताना देवाविषयीचं, नामाविषयीचं प्रेम आतड्यापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे आतमधनं आर्ततेनी आपण त्याचं नाम घेतलं गेलं पाहिजे. तरच हरीची करुणा येईल तुझी. आणि दुसरं सतत घेतलं पाहिजे. ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी अतिशय इम्पोर्टंट गोष्ट सांगितली आहे. "तुम रहो किसी ठाम" ह्या भजनाचा अर्थ आज आपल्याला कळणार आहे. आठोया म्हणजे 24 प्रहर देवाचं नाम सतत घेतलं पाहिजे. ह्याचं कारण सतत घेणं म्हणजे त्याचं विस्मरण होता कामा नये. कारण आई म्हणतात, की ते विस्मरण झालं, की तिथे दुःख तिथे आलंच. अरे बापरे! म्हणजे दीड तास भजनाला जाणं म्हणजे दीड तास दुःखाला दरवाजा बंद करण्यासारखं आहे. पण उरलेले 22.5 तास दुःख येणार आहे. म्हणून कायमचं दुःख नको हवं असेल तर 24 तास दुःखाला दरवाजा बंद ठेवणं म्हणजे 24 तास आपल्या कंठामध्ये नाम धारण करणं गरजेचं आहे. आता आपल्याला कळलं, सतत येता जाता, उठता बसता, कामं करता, भांडता, झोपता, नाम घ्या का सांगतायत. किती मला लॉजिक पटलं आईंचं. आई म्हणतात चोर येऊ नयेत म्हणून 24 तास दरवाजा जसा बंदच ठेवला पाहिजे, तो रात्री उघडा ठेवून चोर आरामात आत येऊ शकतात. तसं दुःखरूपी चोर आत येऊ नये म्हणून 24 तास त्यांचं नाम कंठात धारण केलं पाहिजे. तुम्हाला आवडलं का हे लॉजिक? आवडलं असेल तर मला जरूर WhatsApp मेसेज करा किंवा कमेंट्स करा. मला त्या परमपूज्य आईंनी सांगितलेलं एक खूप भावलं, रडू आलं प्रवचन वाचताना, त्याचा अभ्यास करताना आणि कधी एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवते असं झालं.
म्हणून संत म्हणतात, नामा परते साधन नाही रे अन्यथा, वायाणिक पंथा जाशील झळणी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संत तुकाराम महाराज म्हणतात, आई म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, नामाशिवाय दुसरं साधन देवाला खुश करण्यासाठी कोणतंही असू शकत नाही. नामाशिवाय इतर कशानेही देव खुश होणार नाही. म्हणून तू दुसऱ्या कोणत्याही कठीण खर्चिक श्रम असलेल्या मार्गाला जायचा विचारच करू नको. कारण नामातच सगळं काही आहे. नामात काय असणार म्हणून दुसरा रस्ता पकडू नको. मग तू काय कर, एक तत्व नाम दृढ धरी मना, आणि त्याने हरीची करुणा आल्यावर तू कायमचा दुःखमुक्त होशील. हे संत प्रॉमिस करतायत, ज्ञानेश्वर माऊली प्रॉमिस करतायत. परंतु ते नाम घेताना त्या नामामध्ये प्रेम, त्या नामामध्ये मन, आणि ते नाम 24 तास आपल्या कंठात असणं, ही 3 गोष्टी मॅन्डेटरी, कंपल्शन म्हणजे अतिशय गरजेच्या आहेत. आणि तरच आपण कायमचं दुःखमुक्त होणार, म्हणजे आपल्याला ती 5 गावं मिळणार आहे. धन्यवाद.